पोटे
शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमठी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती मुखे अमृताची वाणी
देह देवाचे कारणी विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतांसी चित्तासे अपुदिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संसेवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी प्रिय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण हेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देवचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. वैकुंठवासी श्री विजय दत्तात्रय खर्चे त्याप्रमाणे वैकुंठवासी मातोश्री सुरेखाबाई विजय खर्चे या आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री राजभाऊ खर्चे हा नाम सप्ताह घडवत आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात असा उल्लेख केलेला आहे की पुत्राचं खरं कर्तव्य ते आहे की आपल्या आईवडिलांचे जे महत्वाचे दिवस आहेत ते त्याने संपन्न करणं. उदक प्रदान क्रिया पिंड प्रदान क्रिया करून संपन्न करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. सोमसूर्यादि ग्रहणी येवनी करीते पारवणे काम माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपली आई अगर आपले पिता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने ते दिवस संपन्न करणे पुत्राचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने राजाभाऊ हे आपलं योग्य कर्तव्य संपादन करतायत. आणि नाथ महाराजांची एक मार्मिक ओळी आहे. नाथ महाराज सांगतात आपल्या स्वतःच्या ठिकाणी जर सामर्थ्य असेल वैभव असेल तर एकट्याने उत्सव करत जावा आणि आपल्या एकट्यामध्ये जर नसेल तर अनेकांना घेऊन असे उत्सव करत जावे. असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावा महोत्सव अथवा मिळवून या सर्व महोत्सव करावा. त्या दृष्टीने राजभाऊ या आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हा नाम सप्ताह घडवत आहे. खरं दातृत्व हे आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात खरा दाता तो की जो भगवंताचं स्मरण घडवतो तो
दाता तोची जाराज दाता तोच एक जाणा नारायणा स्मरण. नारायणाचं भगवंताचं स्मरण जो घडवतो तो खरा दाता आहे. अनेक नाशिवंते काय सरे हाय ज्याच्याने. तर भगवंताचं स्मरण सर्वांना घडवणं हा नामसप्ताह त्या दृष्टीने संपन्न करणं हे अतिशय पुण्यप्रद असं काम ते घडवतायत. आणि त्या दृष्टीने मला असं वाटू लागलं की असाच अभंग आपण त्या दृष्टीने सेवेला घ्यावा की ज्या पुत्राला असं वाटतं की आपण हे करावं, नामचिंतन घडवावं, नाम सप्ताह घडवावा, अनेकांकडूनही करून घ्यावं, हे ज्या पुत्राला वाटतंय त्यांच्या आईवडिलांचे किती महत्वाचे हे संस्कार असायला पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने तसाच अभंग घ्यावा म्हणून मी हा अभंग सेवेला घेतलेला. अभंग अतिशय महत्वाचा आहे. या अभंगातून तुकोबाराय संतांचं अलौकिक जीवन स्पष्ट करतायत. संत जीवन हे एक अतिउच्च जीवन आहे. अतिउच्च जीवन आहे. तुम्ही आम्ही अतिशय खोल दरीत आहोत. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये महत् अंतर आहे. कोणी म्हणेल कसं काय अंतर? तेही मानवी शरीर धारण करून आपणही मानवी शरीर धारण करू, मग अंतर कसं काय म्हणता? तर अंतर कसं आहे तुकोबरायांनी ते अंतर आपल्याला दाखवले. संतांमध्ये आणि इतर मानवांमध्ये अंतर किती आहे तुकोबराय 2-3 दृष्टांतांनी सांगतो. तुकोबराय म्हणतात बघा, दही आहे, दही आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण त्या दह्याचं घुसळण करतो. घुसळण केल्यानंतर त्या दह्यातून काय निघतो? लोणी निघतं. आणखी काय निघतं? ताक निघतं. दह्यातूनच लोणी निघतं आणि दह्यातूनच ताकही निघतं. म्हणजे दोन्हीचीही निर्मिती, उत्पत्ती एका दह्यातूनच आहे. मग दह्यातूनच दोन्हीची उत्पत्ती आहे, तर दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत आहे? चालेल का? दह्याची अंगी येतात दोन्ही, दह्याची अंगी येतात दोन्ही, त्यामुळे दोन्ही तुकोबरा म्हणतात दह्यातूनच लोणी निघतं आणि ताकही निघतं. दोन्हीची निर्मिती जरी दह्यातून असली तरी तुकोबरा म्हणतात एका मुळे दोन्ही मागू नये, एका किमतीत दोन्ही मागू नये. कोणी म्हणाल का? तर दोन्ही मध्ये अंतरच तितकं आहे. म्हणून अंतरच खूप आहे. लोणी हे त्यातलं सार आहे, ताक हे असं आहे. लोण्यातून आपल्याला तूप मिळतं, ताकातून काय? ताक हे असं आहे. ताक म्हणजे काय? नेमकं सोप्या भाषेत सांग, ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितई ज्याला पचत नसेल
त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घे तसं तरी 2 दिवस ढकलશે. ताक हे सार आहे, लोणी त्यातलं सार आहे. तसं संत जीवन हे सारमय जीवन आहे. आणि तुमचं आमचं जीवन असं आहे, काहीच अर्थ नाही. दुसरा दृष्टांत देतात तुकोबा. आपण या भूतलावर इकडे तिकडे जर फिरू लागलो तर वेगवेगळे दगड आपल्याला दिसतात. गारगोटी चमकीचं दगड सापडतो. अगर भूगर्भात जरा खोदन केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे दगड आपल्याला दिसून येतात. आपण जर दक्षिणेकडे गेलो तर तिकडे शहाबाद, तंदूर, ग्रेनाइट हे दगड दिसून येतात. आपण इकडे मध्य प्रदेशाकडे जर गेलो तर कोटा, राजस्थान मध्ये जर गेलो तर आपल्याला मार्बल, म्हणजे वेगवेगळे दगड असे या भूगर्भातून आपल्याला पाहायला मिळतात. गारगोटी आपल्याला पृथ्वीवरच सापडते. शहाबाद ते पृथ्वीतूनच, मार्बल आहे पृथ्वीतूनच. आणि तुकोबारा म्हणतात हिरा हा देखील या पृथ्वीतूनच आपल्याला मिळतो. हिरा देखील खनिज पदार्थातच मोडला जातोय. मग पृथ्वीच्या पोटातूनच गारगोटी आपल्याला मिळते आणि पृथ्वीच्या पोटातूनच हिरा आपल्याला मिळतो. मग दोन्ही जर पृथ्वीच्या पोटातूनच आहे तर दोन्हींची बरोबरी करता येईल का? पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी, ओशी सोसाटी, करुणालय ओशी सोसाटी, करुणालय पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, गारगोटी पृथ्वीच्या पोटातून आणि हिरा पृथ्वीच्या पोटातूनच. दोन्ही पृथ्वीच्या पोटातून मिळतात पण दोन्हीची बरोबरी करू नये. हवं गारा गारगोटी बिन पैशात किती आपल्याला मिळू शकतात. हिरा तसा नाही, हिरा अनमोल आहे. पृथ्वीची किंमत कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. माऊली म्हणतायत पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, अशी काही हिऱ्यांची किंमत असते. तसा या भूतलावर जन्माला आलेला संत हा अनमोल हिरा आहे. आणि तुम्ही आम्ही म्हणजे गारगोटी आहोत. तुकोबारा म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही आम्ही जन आणि संत जन या दोन्हींना सारखं समजू नये. तुका म्हणे कैसे संत आणि समान भजवू नये. दोन्ही मध्ये खूप अंतर आहे, खूप अंतर आहे. आणखी एके ठिकाणी सांगतात आपण या भूतलावर जर पाहू गेलो तर एखाद्या डबक्यात आपल्याला पाणी दिसून येतात. आपल्या इथं मध्ये पाहिजे डबक्यात पाणी. सरोवरात काय पाणी आहे, धरणात काय पाणी आहे आणि समुद्रात काय आहे पाणी. पाणीच आहे. मग डबक्यात पाणी, नदीत पाणी, समुद्रातच पाणीच आहे. तर मग समुद्राला नदी म्हटलं तर चालेल का? नाही. समुद्राला नदी म्हणता येणार नाही का? नदी ह्या आटतात, समुद्र कधीच आटत नाही. समुद्र नदी नव्हे पै
पाषाण मनोमय लिंगा संत नभती जगा मानसा त्यासारखी. इतर दगड आपण पाहतो तसंच शंकराच्या मंदिरात दर्शनाला गेलो तर जे आपण पिंडीचं दर्शन घेतो ती पिंड म्हणजे काय दगडाचीच आहे, दगडाचीच पिंड आहे. परंतु दगड म्हणता येत का? लिंगाला दगड म्हणता येईल ना. पाषाण मनोमय लिंगा तसं संत नभती जगा मानसासारखे. तसे संत आणि इतर मानव हे सारखं म्हणता येणार नाही. महद अंतर आहे, महद अंतर. काय अंतर आहे? एका शब्दात आपल्या लक्षात आणलं. संत जीवन हे उपकारक आहे आणि तुमचं जीवन हे उपद्रवक आहे. तुमचं जीवन म्हणजे उपद्रवक, दुसऱ्याला पीडाच. पण संतांच्या पासून उपकारकत्वच आपल्याला दिसून येईल. असं महत्त्व संतांमध्ये आणि आपल्यामध्ये आहे. आपलं जीवन उपद्रवक, पीडाच दुसऱ्याला. ते प्रत्यक्ष कृतीतून करतील ही पीडा तर द्या. अहो काही माणसांचं तोंड जरी पाहिलं आपण तरी पीडाच. नुसतं दर्शन जरी घडलं, दुसऱ्याचं आपलं तोंड पाहणं जरी आलं एखाद्याच्या तरी दुसऱ्याला उपद्रवच. तुमचाच अनुभव मी कीर्तनातून सांगतो. आज एकही काम आमचं झालं नाही, कोणतंच काम झालं नाही. का बरं? अपॉइंटमेंट नव्हतं का? म्हणजे सर्व होतं. तसे काम होणं लागले होते आणि याय म्हटले होते, पण एकही काम आमचं झालं नाही. का बरं? काय तेच कळत नाही. तसे फोन झाले होते, सर्व कबूल झाले होते. बरोबर दाबून दडपून कबूल केलं होतं असंही नाही, मोकळ्या मनाने जरूर तुमचं काम करूया. पण एकही काम झालं नाही. का बरं? काय हा म्हणतो. मला एक कारण लक्षात येते. काय? सकाळीच उठून तू कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणतो की नाही आपण? सकाळीच उठून तू कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणजे याचा अर्थ काय? आपलं नुसतं तोंड जरी पाहिलं गेलं तरी एखाद्याचं होणारं काम होत. म्हणजे इतकं आपलं दर्शन पीडादायक आहे, उपद्रवक आहे. होणारे काम होत नाही, लोकांना पीडा. एक सांगू तुम्हाला, एक माणूस असा होता, त्याचं तोंड कोणी सकाळी पाहिलं तर त्याला दिवसभर जेवायलाच मिळायचं. हे पटण्यासारखं नाही, परंतु वस्तुस्थिती. त्याचं तोंड पाहण्यात आलं तर दिवसभर जेवायला मिळायचं. एकाचा अनुभव, एका गल्लीचा अनुभव, अख्ख्या गावाचा अनुभव, तालुक्याचा अनुभव, सर्व परिसराचा अनुभव. लोकांनी विचार केला की किती हा मनुष्य उपद्रवी आहे. खरं याचा राजेसाहेबांनी बंदोबस्त करायला पाहिजे. लोकांनी तक्रार केली राजाकडे, राजेसाहेब अमुक एक व्यक्ती आहे, तिचा बंदोबस्त करा. अहो त्याचं तोंड पाहिलं का जेवणच मिळत नाही दिवसभर. राजा म्हणू लागला, न पटण्यासारखी गोष्ट. कोणाचं तोंड पाहण्याचं आणि आपल्याला जेवण न मिळण्याचं काय संबंध? आपल्या घरी आपली बायको आपल्याकरता स्वयंपाक करून ठेवते, आदराने पुन्हा पुन्हा फोन करते, लवकर या, जेवायला वेळ झालाय, सर्व काय. आणि जेवण न मिळण्याचं काय संबंध? त्याचं तोंड पाहण्याचं जेवण न मिळण्याचं पटत नाही. लोक म्हणले वस्तुस्थिती आहे, पटत नाही. लोक म्हणले अनुभव घ्या. बरं म्हणे, अनुभव घेतो आणि मग मी निर्णय घेईन. राजेसाहेबांनी काय केलं? आदल्या दिवशी रात्रीच त्याला मुक्कामी राजवाड्यात बोलवलं आणि सकाळी उठल्या उठल्या पहिलं राजाने जाऊन त्याचं तोंड पाहिलं.
लोक म्हणतात आपण आणतो. राजाने त्याचं तोंड पाहिलं. मत असे बघा, दिवसभर राज दरबारात अशी महत्वाची कामं आली की राजाला दिवसभर जेवायला जाता आलं नाही. काय झालं? इकडे बॉम्बस्फोट झाला, तिकडे आग लागली, इकडे अमुक झाले, रेल्वे पलटी झाली. जिकडं तिकडं असे महत्वाचे भयानक काही प्रसंग घडत गेले की राजाचा नाईलाज झाला की ते सोडून राजाला जेवायला जाता आलं. त्याचं सर्व घडवायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे. पूर्ण दिवस गेला. राणीचा निरोप येतोय, स्वयंपाक तयार झालाय, गार व्हायला लागलाय, तुम्ही जेवण घ्या, मला येता येत नाही. पूर्ण दिवस तसा गेला. संध्याकाळ होऊन गेली, सर्व नियोजन संपलं. मग राजाच्या लक्षात आलं, लोक म्हणतात ते काय खरं चुकीचं नाही, ते खरंच आहे. याचं तोंड आपण सकाळी पाहिल्यामुळे हे सगळं असं घडलं. त्यामुळे जेवण झालं नाही, जेवायला मिळालं नाही. बरोबर आहे, ही व्यक्ती उपद्रवकच आहे. राजाने लगेच निर्णय जाहीर केला, तुला फाशीची शिक्षा. ठीक आहे, आता राजासाहेब तुम्ही शिक्षा म्हटल्यानंतर आता त्याला काय अपील आहे का? तेव्हा राजा म्हणून आला, ज्याला फाशी दिली जाते त्याची अंतिम इच्छा पूर्ण केली जाते. तेव्हा तुझी अंतिम इच्छा काय आहे ती सांग, ती मी पूर्ण करतो. पण तुला फाशी दिली, तुला आता काय अंतिम इच्छा? आता मरायचे ना, आता काय? हा नियम आहे, फाशीचा नियम आहे. तुझी अंतिम इच्छा पूर्ण केली जाईल. काय इच्छा आहे? कोणाला राजेसाहेब तुमचा फार आग्रह जाईल, तर आता माझी अंतिम इच्छा एक अशी आहे की आज तुम्ही मला फाशी देण्याची शिक्षा ठोठावलेली जाहीर केली. का? तुम्हाला अनुभव आला की माझं तोंड पाहिल्यामुळे जेवायला मिळत नाही. लोकांच्या अनुभवातून तुम्ही मान्यता नव्हती दिली, पण स्वतःच्या अनुभवातून तुम्ही मान्यता दिली आणि हा निर्णय घोषित केला. त्यामुळे यावरून माझ्या चांगल्या प्रकारे आता हे लक्षात आलेलं आहे की आपल्यामुळे किती जनतेला उपद्रव झाला असेल आजपर्यंत. माझ्या आयुष्याच्या कालखंडात किती जनतेला मी उपद्रव दिला असेल. तर आता अंतिम इच्छा माझी एकच आहे की सर्व जनतेची क्षमा याचना करा की बाबांनो, माझ्यामुळे तुम्हाला खूप उपद्रव झाला इतके दिवस, मला क्षमा करा, मी आता जातो. क्षमा याचना करायची आहे. तेव्हा तुम्ही काय करा, मला फाशी अशा पटांगणात द्या बाहेर, सर्व जनतेला बोलवा आणि जनतेच्या समोर मी क्षमा याचना करेल आणि मग मला फाशी द्या. राजा म्हणाला, यातून तू काय मागितलास? काहीतरी माग, तुझी इच्छा पूर्ण करायची आहे, काहीतरी विशेष माग. मला राजासाहेब काय नाही, हेच माग नाही, नाही विशेष माग. राजा पुन्हा आग्रह धरतो. त्यावेळेला हा म्हणाला, राजेसाहेब तुमचा आग्रह आहे, आणखी एक मी मागतो. काय? मी क्षमा याचना केल्यानंतर सर्व जनतेला एक सूचना देणार आहे. ती सूचना देण्याची परवानगी असेल मला तुमची. ठीक आहे, पण अशी सूचना तू कोणती देणार आहे? म्हणे ती मी आता सांगणार नाही, ती क्षमा याचना केल्यावर तिथे जनतेला सांगणार आहे, आता तुम्हाला सांगणार. राजाला एक गुड वाटू लागलं, काहीतरी वेगळंच दिसतं, हा का सांगत नाही? राजा म्हणतो आता सांगतो, म्हणतो आता नाही, तिथे मी सांगणार. राजाने आग्रह धरला नाही, आता सांगितले पाहिजे. मुलाला, राजासाहेब तुमचा आग्रहच आहे तर सांगतो. क्षमा याचना केल्यानंतर सर्व जनतेला मी एक सूचना देणार आहे. बाबांनो, मी क्षमा का मागितली? माझं तोंड पाहिल्यामुळे तुम्हाला आजपर्यंत जेवण मिळत नव्हतं, म्हणून मी तुमची क्षमा याचना आता करतो आहे. पण मी जाता जाता तुम्हाला एक सूचना देऊन जातो की तुम्ही कोणीही उठल्या उठल्या राजाचं तोंड पाहू नका. का बरं?
तर माझं तोंड पाहिल्यानंतर फक्त त्या दिवशी जेवायला मिळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी लाईन सुरू व्हायची पुन्हा व्यवस्थित. पण राजाचं तोंड पाहिल्यामुळे आज मला फाशी देण्याची पाळी आलेली आहे. हा माझा आजचा अनुभव आहे. मी उठल्या उठल्या राजाचं तोंड पाहिल्यामुळे आज मला फाशी घालण्याची पाळी आली. तेव्हा तुम्ही कोणीही उठल्या उठल्या राजाचं तोंड पाहू नका, ही मी जनतेला सूचना देणार आहे. राजा म्हणला गप, तुझी फाशीची शिक्षा रद्द, पण माझा असा अपप्रचार करू नको. माझ्या सांगण्याचं इतकं आपल्या लक्षात आलं असेल की आपलं तोंड नुसतं जर पाहण्यात आलं तर लोकांना उपद्रव आहे, पीडा आहे, लोकांची. तसं संत जीवन नाही. संतांचं नुसतं दर्शन जरी घडलं तर त्या दर्शनातून काय प्राप्ती आहे, काय लाभ आहे, तुकोबा राहतो. आज मी सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणातून सांगताय. तुका म्हणे जाती, तुका म्हणे संतांचं नुसतं दर्शन जरी झालं तर त्या दर्शनातलं साफल्य काय आहे तुकोबारा आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, दर्शने ताप जाती, दर्शने विश्रांती. दर्शनाने त्रिविध ताप जातात, त्रिविध तापाची निवृत्ती होते आणि इष्ट प्राप्ती विश्रांती, अनिष्ट निवृत्ती पूर्वक इष्ट प्राप्ती. संतांच्या दर्शनात त्रिविध ताप जातात. ताप जाण्यात काय असं वैशिष्ट्य असं ताप हेच जीवाला दुःख देणारे आहे. जीवाला जीवनात जे दुःख भोगण्याची पाळी येते या त्रिविध तापाने. दुःख कोणाला नको आहे, दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही, पण हे त्रिविध ताप मात्र दिल्याशिवाय राहत नाही. त्रिविध ताप कोणते? आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. हे 3 प्रकारचे ताप आहेत. हे त्रिविध ताप जीवाला तप्त करतात, दुःखी करतात, व्यथित करतात. आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात मी आपल्याला तिन्ही तापाची सोप्या भाषेत सांगतो, लक्षात आणून. जीवाला पहिलं दुःख आहे आध्यात्मिक. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरात व्याधी वगैरे निर्माण होऊन जी आपल्याला पीडा होते त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. का कसं काय बरंच वाटत नाही आणि कसकस करते, त्यामुळे कशातच मन लागत नाही, बेचैन झालं. दुसऱ्या दिवशी विचारलं काय म्हणतो, बाकीचं काय नाही पण पोटच असं फार दुखतंय, ते आता नीट बसवत नाही का उभं राहावं. तिसऱ्या दिवशी विचारलं की कसं काय म्हणतो, पोट राहील पण डोकंच आज फन 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 करत, शरीर साथ देत नाही, शरीर साथ देत.
जे शारीरिक दुःख, शारीरिक व्यथा पाहून जे दुःख आपल्याला भोगायला येतं याला म्हणायचं आध्यात्मिक ताप. निळोबांचा सुंदर देही प्रगटे रोग व्याधी तेने आहाळली तापे बुद्धी लोळेना पुरे दुःखावधी तो आध्यात्मिक ताप बोलीजे. आध्यात्मिक ताप, देही प्रगटे रोग व्याधी. दुःखाची कोणालाच इच्छा नाही, पण मुळव्याध व्हावा कोणाला वाटतो का? वाटत नाही, पण ती पीडा काहींना भोगावी इच्छा नाही, पण ते दुःख येते भोगावं. काही ना काहीतरी दुःख म्हणतो काय अलीकडे काय शरीर साथ देत नाही, नाहीतर पायवारी काय सप्तकान काय काय भजन 4-4 तास तसं बरंच, पण आता शरीर साथ देत नाही. आणि आज गेलो चेकिंगला तर डॉक्टरने जबरदस्त धक्का दिला म्हणे. डॉक्टर म्हणतो मोसम बिचारा सावरायचा, अन्नाचा कण पोटात गेला का तुम्ही आला. म्हणतो काय करायचं, एवढी संपत्ती एवढं सर्व ऐश्वर्य, आणि डॉक्टर म्हणतो मोसम बिचारा सरायचं, काय खायचं. मरावा बरं वाटतं, जगण्यात काय अर्थ वाटत नाही. आता हे जे दुःख आहे याला कोणतं म्हणायचं, हा आध्यात्मिक पाप म्हणायचं. दुसरा दुःख आहे अधिभौतिक. काही माणसांच्या जीवनात शारीरिक तक्रार काहीच नसते. आपली प्रकृती कधीच तक्रार नाही, कधीच तक्रार. काय काय म्हातारी माणसं अजूनही म्हणतात, अजून सुई कशाला म्हणतात ते मी टोचून घेतली नाही, डॉक्टरचा उमरा जोडलो नाही म्हणतात. गोळ्या कशाला म्हणतात त्या खाल्ल्या नाही म्हणतात. तब्येत खा असं म्हणतो चांगली आहे, काय तब्येतीची तक्रार. तुम्ही दिवसभर शिरायला सांगा, काय वाटत. 4 टाइम जेवायला सांगा, म्हणतो माझ्या रात्रभर जागायला सांगा, कसलीच आपली शरीराची तक्रार नाही. बरे बघ, खूप चांगले तुम्ही कसलं सुरी, म्हणजे शारीरिक काय त्रास नाही आपल्याला. मग कसला त्रास आहे? त्रास असा आहे, शेजारीच असे नादन मिळाले की असं वाटतं भालेगाव सोडून कुठे जाऊन राहू. काय उठल्यापासून भांडण, केरावरून भांडण, धान्यावरून भांडण, पाण्यावरून भांडण. इकडं पाहिलंच का म्हणून भांडण. भांडायला काही कारणच लागतं असं काही नाही. दिवसभर सारखं भांडण, काकड आरती ते शेजारती भांडणच भांडण. काय रात्री झोपतील तेवढेच लोक, बाकी सारखं भांडण. त्यामुळे नको झालं इथं कशाला राहायचं. गाव गीत आहे तर फ्लॅट घेतला आणि ध्याडो राहायला कोण असतो. नको नको कुठे. आता याला जे दुःख आहे हे कोणतं दुःख आहे? इतर जीवापासून होणार आहे. शारीरिक काय सगळं नाही, पण त्याला जे दुःख आहे ते दुसऱ्या जीवापासून. तेव्हा दुसऱ्या जीवापासून होणारं जे दुःख असतं त्याला म्हणतात अधिभौतिकता. भूती उपद्रव दिधला ताडीला अथवा निस्तेजीला केले चित्ती दाहो जहाला अधिभौतिक बोलीला तोता. इतर जीवापासून होणारी पीडा हा अधिभौतिकता. आणि तिसरा ताप आहे अधिदैविकता. हे तिसरं दुःख जीवाच्या पाठीमागे अधिदैविकता. अधिदैविक म्हणजे देवताधिकांपासून होणारी पीडा, हा अधिदैविकता. म्हणजे पाऊसच न पडणं, त्यामुळे पिकं कोणतीच नाही, दुष्काळ, काहीच उत्पादन नाही, काही नाही. हा अधिदैविकता. किंवा अतिवृष्टी होऊन हातात आलेली पिकं जाणं, किंवा एकदम
आग लागून आगीत सर्व भस्मसात होईल, किंवा भूकंप होऊन भूकंपात सर्व गडप बनून, ही जी दुःख आहे याला अधिक दैविक दुःख म्हणायचं. बरोबर सांगतात, दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटले झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो अधिदैव ताप बोलीजे. हा अधिदैविक ताप आहे. एकाच ओळीतून व्याख्या सांगितली तिन्ही तापांची. भूतांची पीडा ते भौतिक, देवांची पीडा ते दैविक, देही उपजती ज्वराधिक ते पीडा देख दैहिक. असे हे त्रिविध ताप जीवाला कोणता ना कोणता तरी ताप दुःख देत असत. पण तुकोबरा म्हणतात, संतांचं दर्शन का झालं की त्या दर्शनामध्ये हे त्रिविध ताप जातात. नाथ महाराज तर म्हणतात, याची बोळवण होते, बोळवण. त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली बोलवण. या चरण वैष्णवाचे, या चरण त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे चरण पाहिल्यानंतर त्रिविध तापाची बोळवण झाली. संतांच्या दर्शनात कोणताच ताप राहू शकत नाही. नाथ महाराज आपला अनुभव सांगताय. ज्ञानोबरांच्या दर्शनातून काय झालं? ज्ञानोबराय कसे आहे? साधकांचा मायबाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संतांच्या दर्शनात त्रिविध तापाची निवृत्ती. आता कोणत्या संतांच्या दर्शनात कोणत्या व्यक्तीची कोणत्या तापाची निवृत्ती, हे मला पुरावे सांगता येतील. आपल्याला वेळ जास्त नाही तितका, पण नुसता उल्लेख करून जातो. गौरांग महाप्रभूंच्या चरित्रात असे एक उदाहरण आलेलं आहे. एक वासुदेव नावाचा कुष्ठरोगी, महारोगी, रक्त पू वाहतो ज्याच्या अंगात, असा तो कुष्ठरोगी गौरांग महाप्रभूंचं त्याला दर्शन झालं. तो अश्रू ढाळतो आहे, वास माझं भाग्य की तुमचं दर्शन झालं. काही माझं पाप म्हणून हा कुष्ठरोग मला घडला, पण काही वेगळंच विशेष भाग्य मानावं लागेल की तुमचं मला दर्शन झालं. गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे ओठ वासुदेवा, कुठला रे कुष्ठरोग तुला? ओठ, मला आलिंगन नको नको, माझा कुष्ठरोग आहे, रक्त वाहतोय. अरे कसला वाहतो बघ, तुझ्या शरीरात आहे का कुष्ठरोग? त्याने ज्या वेळेला आपल्या शरीराकडे पाहिले तर त्याचा कुष्ठरोग कुठे गेला कोणास ठाऊक. ज्या जखमा होत्या, जे खड्डे होते, त्याचा व्रण देखील नाही पूर्ववत तरी. जे गौरांग महाप्रभूंच्या दर्शनात वासुदेव नावाच्या कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग गेला. ही आध्यात्मिक तापाची निवृत्ती, आणि भौतिक तापाची निवृत्ती. रामेश्वर भट्टाला अंगरशा फकीराने शाप दिला, ऐसे डुबते रो. त्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होत होता. तो पाण्यात शिष्य म्हणतात, वर या गुरुदेव. गुरुदेव म्हणतात, वर आलो का अंगाचा दाह होतोय, पाण्यात आलं की बरं वाटतंय.
रामेश्वर अंकशा भजराने दिलेला शाप. शिष्य म्हणला कुठपर्यंत पाण्यात राहणं, बाहेर या काहीतरी इलाज करता येईल. रामेश्वर भट्ट बाहेर आले. शिष्यांनी झारी धरली पाण्याच्या अंगावर आणि चला जाऊ कुठल्या तरी हॉस्पिटलला. नाही म्हणे माझं हॉस्पिटल आळंदी. ज्ञानोबरांच्या दरबारात आलं, धरणं घेऊन बसला. ज्ञानोबरांनी त्याला जाण दिली की रामेश्वरा तू देहूला जा. तुला ही जी बाधा जडलेली आहे त्या सत्पुरुषाची निंदा तुझ्याकडून घडली म्हणून त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझं, म्हणून ही बाधा तुला जडलेली आहे. जर तुला ही बाधा घालायची असेल तर तू देहूला जा. त्यांचं दर्शन होताच तुझी पीडा शांत, दर्शनेची तुझ्या दोषा परिहार. स्वप्नी सविस्तर सांगितलं तुकोबरांकडे जायला सांगतो. हो कोण? ज्ञानोबरा म्हणतात कोण तुकोबरा आहे समजतोस? अरे तुकोबरा सामान्य नाही, तुकोबरा सर्वात श्रेष्ठ आहे. आम्हाला ते प्रिय आहेत, सर्वात ते थोर आहेत. माझ्या नामदेवरायांचं ते अवतार आहे. तुका सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नाम याचा. तू त्यांच्याकडे जा. मग रामेश्वर आलेले देहूला, पण ज्यांच्या वह्या बुडवायला आपण लावल्या, ज्यांना गावातून बाहेर काढायला लावलं, ज्यांना भीक वाढू नका इतकं आपण फरमावला आणि आता त्यांच्याकडे जायचं. त्याला संकोच लागला. हे भेटल्यावर काय करतील, आपल्याला सर्व राग काढतील का काय? तेव्हा अनुमती आहे का म्हणून रामेश्वर भट्टाने एक चिठ्ठी लिहिली की ज्ञानोबरांच्या म्हणण्यानुसार मी आपल्याकडे येत आहे, आपली अनुमती असावी. चिठ्ठी वाचली तुकोबरांनी. ज्ञानोबरांनी आपल्याकडे यांना पाठवलं. ज्ञानोबरांच्या ठिकाणी काय काम करत आहे, त्यांनी आपल्याकडे पाठवावं. खरं म्हणजे याचं कारण असं आहे, चित्त शुद्ध असलं की या सर्व गोष्टी घडत असतात. म्हणून जीवनात मनुष्याने कुठले विकार आपल्या अंतःकरणात राहू देऊ नये. विकार घालवावे, चित्त शुद्ध करावे की सर्व सर्व काही मंगल होईल. म्हणून तुकोबरांनी त्याच कागदावर मागच्या बाजूला हा अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रेन खाती सर्पतया, विषते अमृत आघात देही कर्तव्याने तो होई त्याची. हा अभंग तिला लिहून शिष्य घेऊन आले. रामेश्वर भट्टाने तो अभंग नुसता वाचून पाहिला, त्याच्या अंगाचा दाह शांत. अभंगाच्या दर्शनात अंगाचा दाह शांत, त्यांच्या दर्शनात काय शांत होणार नाही. ही आधी भौतिक तापाची निवृत्ती संतांच्या दर्शनात, आणि तिसरी अधिक दैविक तापाची निवृत्ती. महाभारतात एक कथा आहे. हंसध्वज नावाचा राजा, त्याचा मुलगा सुधन्वा. भगवान यज्ञाचा घोडा घेऊन अर्जुनन ते आलेले होते. हंसध्वज राजाला वाटू लागलं की दर्शन होईल आपल्याला भगवंताचा अर्जुन, म्हणून त्याने घोडा अडवला. मोठी कथा आहे, तेवढं सांगितलं मला, लागूपुरता भाग सांगायचा आहे. तेव्हा हंसध्वज राजाने असा हुकम फरमावला होता की सूर्योदय समयी रणांगणावर यावं, आणि जो उशीर येईल त्याला उकळत्या तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं जाईल, असा हुकम फरमावला.
सगळे हजर झाले, पण त्याचाच मुलगा सुधन्वा हा आईच्या दर्शनाला गेला आणि आईचं दर्शन करून आपण निघावं आणि जावं रणांगणावर. म्हणून आई थोडीशी डोलत राहिली, थोडा वेळ झाला. त्यामुळे वेळ झाल्यावर लगेच हंसध्वज म्हणला, काय वेळ केला, कारण सांगितलं. तर शंख आणि लिखित हे त्यांचे पुरोहित होते. त्या पुरोहितांना हंसध्वज राजा म्हणू लागला, काय करायचं, हा उशिरा आला. शंखाने लिखित म्हणू लागले, काय करायचं, काच तुम्हीच हुकूम काढला पुन्हा आम्हाला विचारता. म्हणजे पुत्र लोभ तुमच्या ठिकाणी आले, पुत्र मोह निर्माण झालाय म्हणून काय करायचं म्हणता. नाही म्हणे, तसं नाही. मग आता उकळत्या तेलाच्या कडे टाकलं पाहिजे. ठीक, सुधन्वा, आता ही शिक्षा उशीर आल्यामुळे तुला तापलेल्या तेलाच्या उकळत्या तेलाच्या कडे टाकलं. आईच्या दर्शनाकरता उशीर झाला. चालेल, जशी आज्ञा असेल तशी. ही पित्याची आज्ञा, आता आईची आज्ञा पित्याची आज्ञा दोन्ही मान्य आहे, शिरसामान्य आहे, काय हरकत नाही. चालेल. भगवंताचं स्मरण करत करत त्याने उकळत्या तेलाच्या कढईत आपलं घातली. पण त्याच्याकरता उकळत तेल पण चंदनाप्रमाणे शीतल झालं. त्या उकळत्या तेलाची त्याला बाधा पोहोचू शकली नाही. शंख लिखित म्हणू लागले, इतकं उकळत तेल कालपासून जोराचा ज्वाळा असलेलं हे शीतल कसं काय. म्हणून खरंच काय, नारळ एक घेतला, याने काय अंगाला लावलं तर नाही रसायन काही वनस्पती, का उकळत तेलाला बाधा देत नाही, काय हे गार थंड झालंय काय, नेमकं काय. म्हणून त्याने नारळ टाकून पाहिला त्या उकळत्या तेलाच्या कडे. तो फटकन फुटला, त्याचे दोन विभाग झाले, एक शंखाच्या कपाळावर, दुसरं लिखिताच्या कपाळावर. दोघांना मार बसला, रक्तबंबाळ झाले. ते म्हणे, बरोबर आहे, आपल्याला मार बसण्याचं कारण आपण या सत्पुरुषाविषयी शंका घेतली, म्हणून आपल्याला हे प्रायश्चित्त लगेच भोगावं लागलं. तर आपण असे पुरोहित आता पौरोहित्याला लायक राहिलो नाही. आपल्या ठिकाणी विकार निर्माण झाला. अहो, ही खानदानच अशी. आम्ही त्यांच्याकडे लक्ष घराण्याकडे, म्हणून आमचं सप्ताह होतो. ते सप्ताह होऊ देणार नाही. खानदानच अशी, ते जे आई बाप आहे तसे. आता कोणाला सांगायचं, जसं बीज तसं फळ. म्हणून ज्यांच्या आई वडिलांचे संस्कार चांगले, विचार आचार चांगले, त्यांचीच प्रजा चांगली जन्माला येते आणि ती चांगलं घडवते, चांगलं काय करते. कोणी म्हणेल हिरण्यकश्यप शब्द किती वाईट होता, मग प्रल्हाद नामधारक कसा, तुम्ही म्हणता ना बापचा बेटा, मग हिरण्यकश्यप तर देवाचं नाव घेऊ देत नव्हता, मग प्रल्हाद कसा काय नाम घेत होता, तर कसा घेत होता. 5-7 मिनिटात सांगतो आणि माझी सेवा संपवतो. नरसिंह पुराणात कथा आलेली आहे. एकदा हिरण्यकश्यपूच्या मनात असा आपण या शारीरिक शक्तीने युक्त आहे, पण आपल्या जीवनात दैविक शक्ती पाहिजे. दैविक शक्ती असली का आपण देवादिकांवर विजय मिळवू शकतो. म्हणून आपण तपश्चर्या करू आणि शक्ती मिळवू, असा त्या हिरण्यकश्यपूने निर्णय घेतला. आणि आपली पत्नी कयाधुतीला सांगितलं की मी आता 10,000 वर्ष तपश्चर्या करायला जाणार. 10 वर्षांनी येणार, 10,000 वर्ष तपश्चर्या जाणार. असं मला देवादिकांवर विजय मिळवायचा, याकरता मला तपश्चर्या करायची. आता ती काय गप राहिली बिचारी.
हा गेला. ब्रह्मदेवाला कळलं की हिरण्यकश्यप तपश्चर्याला चाललाय आणि तपश्चर्या करण्याचा उद्देश त्याचा देवादिकांना छळणं त्रास देण्याकरता आहे. काय करा, खिन्न दिसले. नारद नेमके तिथे आले. नारद म्हणतात किमर्थम खिद्यते तात, बाबा तुम्ही का खेद करता? तर ब्रह्मदेवाने सांगितलं, बाळ नारदा, हिरण्यकश्यप तपश्चर्याला निघाला. मग तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे? तपश्चर्या करण्याला चांगलं आहे ना. तुमच्या पोटात डबा उठतो. काही लोकांचं चांगलं पाहिलं का काहीच पोट कुटकुट करायला. मला हेच काय कळत नाही, माणसं दुसऱ्याचं वय पाहून कशाला? काहींचं पोटदुखीचा असा झाला, दुसऱ्याचं वय पाहिलं का कसा बांधलाय बांगला. तुला काय वाटायचं? तू बांध ना, तुला कोण नाही म्हणत. कशी घेतली गाडी? अरे तुला कोण नको म्हटलं होतं? दुसऱ्याचं वैभव पण माणसाने जोडू नये. त्याला हे काय मिळवताना आपल्याला काय मिळवता येत नाही, आपलं कुठे चुकतंय हे शोधावं, त्याच्यापासून मार्गदर्शन घ्यावं. त्याचं वैभव पण जळायचं काय? दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची वाढत नसते. उदाहरण सांगतो थोडस. गुरुजींनी शाळेत मुलांना इकडे लक्ष द्या. म्हणजे काय गुरु? माझ्या हातात काय? म्हणे खडू. हा काय? म्हणजे फळा. हे बघा मी काय करतो आता. काय केलं मी? म्हणजे तुम्ही रे मोडली फळ्यावर खडू. दिसते तुम्हाला? हो दिसते. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे आता, ही जी मी रेग ओढलेली आहे ही तुम्ही कमी करून दाखवा. मी जी रेग ओढलेली तुम्ही कमी करून दाखवा. प्रत्येक मुलगा पुढे आला, तो मी करतो मी करतो. पण एक अट ध्यानात घ्या, न पुसता. ही जी मी रेग ओढलेली आहे ही कमी करून दाखवायची, पण न पुसता. पुसायचं नाही हिला आणि कमी करून दाखवायची. अशी आड घातल्यानंतर लगेच सर्व मुलं थबकली. गुरुजी तुम्ही कमी करायची म्हणता आणि न पुसता म्हणता. न पुसता कमी होईलच कशी? होऊ शकते. गुरुजी असं कसं काय म्हणता? कमी करायची म्हणता न पुसता कमी होईलच नाही, होऊ शकते. असं पुन्हा म्हटलं काही टार्गेट करू म्हणून राहिली. आज गुरुजी काय टाकून तर आले नाही. माफ करा, टाकूनही येतात आता गुरुजी. काय सांगा? होऊ शकते, होऊ शकते. विचार काय? एक बुद्धिमान मुलगा मात्र विचार करू लागला की ज्या गुरुजी इतकं जोर लावून म्हणतात याच्या पाठीमागे काहीतरी बुद्धी परीक्षा पाहायची असेल. काहीतरी वेगळा उद्देश, याचं आपल्याला काहीतरी उत्तर शोधायला पाहिजे. कसं करता येईल कमी? चटकन त्याच्या लक्षात आलं. लगेच तो म्हटला, गुरुजी मी कमी करून दाखवतो. न पुसता न पुसता. वरून लागली, हे सरकले का काय? न पुस्तक दाखवतो दाखवतो. तो आला जवळ आणि गुरुजी तो खडू द्या माझ्याकडे. गुरुजीकडून खडू घेतला आणि गुरुजींनी जी रेग ओढली होती तिच्या शेजारी त्याच्यापेक्षा लांब मोठी रेग ओढली. गुरुजींची रेग कमी झाली की नाही? पुसलं का तिला? पुसलं नाही, पण कमी ठरली का? तिच्या शेजारी दुसरी मोठी आहे म्हणून ही आपोआपच कमी ठरली. तसं तुम्ही स्वतः मोठे व्हा, दुसरं आपोआपच कमी होणार आहे. जळता कशाला? कोणाचं वैभव पाहून. मनुष्याने आपल्या जीवनात ही विचारधारा ठेवावी. तो तपश्चर्या नाही, तुमचं पोट दुखायचं काय कारण आहे? तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे ना तपश्चर्या करण्याला. ब्रह्मदेव म्हणाला, तुझं म्हणणं ठीक आहे ना, तपश्चर्या करणं चांगलं आहे. तू चांगलं करायला निघाला त्यात मलाही समाधान आहे. पण एक लक्षात घे नारदा, त्याचा हेतू वाईट आहे. तपश्चर्या करणं वाईट नाही, पण तपश्चर्याचा हेतू वाईट आहे. तपश्चर्या करून त्याला शक्ती मिळवायची आणि देवादिकांना त्रस्त करायची, या करता त्याची तपश्चर्या म्हणून केली. असं होय, ठीक आहे. त्याला तपश्चर्येतून परावृत्त मी करतो ना.
तो हिरण्यकश्यप गेला एका वनामध्ये. त्याने बरोबर पहिली जागा साफ केली, ओटा तयार केला, तपश्चर्याला बसायचं. तितक्यात नारद त्या वनात गेले. नारदाने एका नवीन पक्षाचं रूप धारण केलं आणि तिथे असा ध्वनी केला, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. तीनदा ध्वनी हा त्या हिरण्यकश्यपूच्या. हिरण्यकश्यप म्हणाला, हा अपशकुन आहे आपल्या तपश्चर्या. देवाचं नाव कानावर येणं तो अपशकुनच मानत होता ना. देवाचं नाव घ्यायचं नाही हे त्याचं ब्रीद होतं. प्रजेत सर्वांनी त्याने वट हुकूम काढला होता, कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि त्या कानावर आपल्याच म्हणजे अपशकुन आहे आपल्याला. आपलं तप काय कडेला जायचं नाही. यापेक्षा आता परत जाऊ आणि चांगला मुहूर्त परत येऊ, म्हणजे आपली तपश्चर्याकडेला जाईल. म्हणून तो तपश्चर्यातून परावृत्त झाला आणि आला. ज्या वेळेला आला त्या दिवशी पत्नी कयाधुई ऋतुस्नात होती. एकांतामध्ये असताना कयाधूने एक प्रश्न विचारला, का हो प्राणनाथ, तुम्ही जाताना सांगून गेले होते 10,000 वर्ष मी तपश्चर्या करणार, आणि मग कसे काय आला? हिरण्यकश्यप बोलले, हे बघ, तू विचारू नये आणि आम्ही सांगू नये. अहो असं कसं काय? नाही नाही नाही, ते सांगण्यासारखं नाही. तू विचारू नको, मी सांगणार नाही. बघ मग इथे कोण आहे? आपण दोघेच आहोत. एकांतात आपण दोघेच आहोत, इथं कोण तिसरं नाही. तेव्हा मला सांगायला काय हरकत आहे तुम्हाला? सांगा ना मला, सांगा ना मला. लढवाळा पाण्याने पुन्हा पुन्हा काय म्हणते. हा म्हणतो, नाही तू विचारू नये, मी सांगू नये. नाही नाही, मला सांगायला पाहिजे. काय कारण सांगा, का तुम्ही आले? म्हणजे आता तुझा फारच आग्रह झालाय तर सांगतो. बराच वेळ थांबलं, काय सांगा ना, सांगा ना. नाही नाही सांगत मला. हो असं काय करता? सांगा ना, सांगा ना. पुन्हा बरं तुझ्या आग्रहात आता मी सांगतो. पुन्हा म्हणायचं, नाही आता नाही सांगतो. बऱ्याच वेळा झाल्यानंतर काही वाद म्हणून अहो असं काय करता? सांगा ना, सांगा ना. कोण आहे आपण? दोघेच आहोत. तुम्ही सांगणार आहे, मी ऐकणार. तिसरं कोणी इथं नाही. सांगा सांगा. बरं मी आता सांगतोच. मी गेलो तपश्चर्याला, आसन तयार केलं, तिथं मी बसलो. पण तिथं लगेच माझ्या कानावर असाल का? नाही ते नाही मी सांगितलं. देवाचं नाव तोंडाने येऊ द्यायचं नाही ना. म्हणून तो म्हणला, नाही नाही मी नाही सांगणार. नाही नाही असं काय करता? सांगा ना, मला सांगा ना. मी एकांतात आहे, तुमची धर्मपत्नी, मला सांगायला काय हरकत आहे? सांगा ना. बरं म्हणजे सांगतोच आता. तिथे मी बसलो, तो तिथे कोण पक्षी आला कोणाचा, आणि तो असं म्हणू लागला. कसं? नाही ते नाही काय तेव्हा असं काय करतात? कोण आहे? आपण कोण सांगायला काय हरकत आहे? बरं बरं म्हणे मी सांगतो. सांगतो. तिथे एक पक्षी आला आणि तो ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असं त्याने ध्वनी केलं. काय म्हणते, काय म्हणता? तुमच्या कानावर हा ध्वनी आला? हो. कसा आला? अगं नाही पण पुन्हा सांगा ना मला, कसा आला? अगं ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असा आला ध्वनी. हा प्रत्यक्ष तुम्ही ऐकला? हो मी ऐकला. खरंच? हो खरंच. कसा आला सांगा ना मला. अगं म्हणे ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायण. रात्रभर कया ध्वनी असा त्याला प्रश्न करत करत त्याच्याकडून नामचिंतन करून घेतलं. त्याची वृत्ती स्थिर झाली, शांत झाली. त्या नामचिंतनाने एक वृत्तीला पावित्र्य आलं आणि त्या अंतःकरण वृत्तीच्या पावित्र्यातच त्यांचा समागम घडला. आणि त्या समागमातून जो पिंड, जे गर्भधारणा झाली, तोच पिंड म्हणजे प्रल्हादाचा. आता गर्भधारणा झाली. आता
हिरण्यकश्यपूने त्याच्या पद्धतीने चांगला मुहूर्त काढला तपश्चर्येला जायचा आणि तो म्हणाला मी आता तपश्चर्येला जातो आणि तो गेला. तो गेल्यावर इंद्राला असं वाटू लागलं गेला होता परत आला बीजारोपण केलंय आणि पुन्हा गेला म्हणजे हाही त्रास आणि ते त्रास देणार कसं येईल जन्माला ते काय करेल त्रास दे. त्याने विचार केला आपण हे करू. इंद्र तिथे आला आणि कयाधूलाच पळवलं. हिलाच नष्ट करायचं गर्भपात करायचा हिला संपवायचं म्हणजे पुढचं तरी उपद्रव थांबेल म्हणून इंद्राने हा निर्णय घेतला आणि कयाधूला पळवलं. कयाधूला घेऊन चालला असताना तिकडून नारद येतो. नारदाने पाहिलं अरे मूर्खा देवांचा राजा झाला पण तुला अक्कल नाही काय अरे परस्त्रीला पळवतो काय वाटतं का तुला. नारदा तुम्हाला माहित आहे का ही कोण आहे. दुष्ट असणारा हिरण्यकश्यपू त्याची पत्नी मला माहित आहे महान पतिव्रता ती आहे. त्याला पळवून तुम्हाला चूक केली. या हिरण्यकश्यपाने बीजारोपण केलेलं आहे आणि याच्यातून जो निर्माण होईल तो आणखी त्याच्याप्रमाणेच अधिक पटीने पीडा देणार होईल म्हणून मीला नष्ट करायचं ठरवलं. नारद म्हणतात मूर्खा हे विचार सोडून दे. तिच्या उदरात जो गर्भ आहे तो नामनिष्ठ भक्त आहे. तू वेगळं समजू नको. ते जे बीजारोपण आहे ते नामचिंतनाचं बीजारोपण आहे. तू ही वृत्ती सोडून दे. सोड तिला भस्मसादृश. इंद्राने तिला सोडून दिलं. कयाधू भयभीत झाली आणि ती कयाधू नारदांना म्हणते मला आश्रय द्या मला भीती वाटते मालक तपश्चर्याला गेले आताच तुम्ही इंद्रापासून सोडवलं मला आणखी इतरांची भीती वाटते तुम्ही मला आश्रय. नारदाने तिला आपल्या आश्रमात ठेवलं. तिच्याकडून सतत वाचन नामचिंतन करून घेतलं. दिनरचनी सारखं रात्रंदिवस नामचिंतन करून घेतलं आणि त्या नामचिंतनाने बीजारोपण नामचिंतनाने गर्भधारणा नामचिंतनाने गर्भाची वाढ म्हणून जो जन्माला आला मुलगा तो नामधारक प्रल्हाद बनला. नारदस्योपदेशेन वैष्णव समजायत. नारदाच्या या सर्व उपदेशामुळे हा वैष्णव जन्माला आला. तर हे कारण जसं बीज शुद्ध त्यामुळे हा शुद्ध बीजाचा प्रल्हाद जन्माला आला. म्हणून आज मी मुद्दाम हा अभंग घेतला. ज्यांना आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ नाम सप्ताह करावा वाटतो गेल्या वर्षी केला हे दुसरं वर्ष याप्रमाणे हे स्मरण घडावं चिंतन घडावं आणि आपल्या आईवडिलांचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. त्या दृष्टीने ही साधना घडवावी लोकांकडून घडवावी ही ज्यांना सद्भावना निर्माण झाली असे राजाभाऊ खरोखरच आई वडिलांचे शुद्ध संस्कार पवित्र संस्कार हे विचार आचार म्हणूनच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्यांना हे करावं वाटू लागलं आणि हे घडलेलं आहे. आई वडिलांच्या शुद्ध संस्काराला फार फार महत्व आहे. फार ज्ञानोबरांना समाधी दिली भगवंताई. त्यावेळेला मुक्ताबाई रडायला लागली आक्रोश सोपान काका रडतायत निवृत्तीनाथ रडतायत. रुक्मिणी मातेला देवाला आलं कसं झालं. रुक्मिणी माता देवाला म्हणते देवा जा त्या बालकांना समजा किती शोक करतायत. देव समजवायला गेले देवच रडायला लागले. रुक्मिणी माता म्हणते देवा तुम्ही ज्यांच्या करता रडता असं या ज्ञानोबरांचं काय वैशिष्ट्य आहे. देव म्हणतात काय वैशिष्ट्य आहे सांगू तुला. देवो म्हणती रुक्मिणी हाच एक योगी देखील नाही हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास धन्य धन्य धरा तरी जो दृष्टीने आली तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनास. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळही कोळे पवित्रा याची दर्शनी होती असं ज्ञानोबरांचा महिमा देवाने सांगितला. त्यावेळेला रुक्मिणी मातेने ऐकल्यावर हृदय संतुलित झालं कंठ घातून आला
आणि रुक्मिणी मातेच्या मुखातून काय उद्गार निघाले ऐका. ऐसे सांगत हरिसी प्रेम संदले रुक्मिणी म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य आहे ती माता की ज्या मातेच्या कुशीतून ज्ञानोबा जन्माला आले. ती माता धन्य आहे की ज्या मातेने हे रत्न जगाला दिले. ज्ञानेश्वर संतांच्या अलौकिक जीवनाचं साफल्य, त्यांच्या दर्शनाचं साफल्य आपल्याला आणून देतात. संतांचं यावं जीवनाचं स्वरूप तुकोबारांनी या भंगातून आपल्या पुढे व्यक्त केलेलं आहे. खरे शुद्ध बीजापासून कशी गोमटी रसाळ फळत समाजाला चाखायला मिळतात. आई वडिलांचे शुद्ध संस्कार म्हणून त्या दृष्टीने असं सत्पुत्र जन्म म्हणून नामचिंतन नामसप्ताह साधना घडते आहे. जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. आपल्या संपत्तीचा सद्विनियोग या दृष्टीने करावा की त्याचा अनंत पटीने आपल्याला दुवा मिळाल्याशिवाय असं तुकोबारांच्या अशा अभंग नजरेसमोर ठेवावेत. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. हेच अभंग आपल्याला तारणार म्हणजे तारणार, नक्कीच तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले. सांगा आपल्याला का नाही तारलं? दगडांना तारलं की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून आपण बुडवलं इंद्राणीच्या डोहात. पण तुकोबारांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते बुडवलेल्या अभंग दगडाला घेऊन आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. आता जे तुकोबारांची गाथा आपण वाचतो, हे अभंग जे वाचतो, या अभंगावर कीर्तन करतो, भजन करतो आपण, हे अभंग आपल्या वाट्याला कधी आले? तिथे तरल्यानंतर आले. जे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय असतं? आमच्या वैकुंठवासी परमपूज्य गुरुदेव मामासाहेब दांडेकर सांगायचे ते बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगाचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला सुंदर असं उच्च प्रतीच्या मार्बलवर हे सर्व अभंग कोरून टौलदार मंदिर उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 16 कोटीचं काम आतापर्यंत झालेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. तुकोबारांची भव्य अशी मूर्ती पंचधातूची तर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. कोणी म्हणजे दगडावर कोरण्याचा प्रयास का? तर ते दगडाला घेऊन आले आणि आपल्याला जे मिळाले ते दगडासहित मिळाले. मग अभंग जर दगडाला सोडायला तयार नाही तर आपण तरी अभंगाची दगडाची ताटातूट का करा? दगडासहित मिळाले म्हणून दगडावरच कोरून त्याचं चिरस्मारक उभं राहिलेलं आहे. अजूनही तिथे 40% काम या प्रकल्पांतर्गत होणार आहे. सत्संग भवन अन्नपूर्णा सदन झाले, भक्तनिवास झालेला आहे. आता आणखी महाद्वार पुढे व्हायचे, साधक निवास व्हायचे, गार्डन डेव्हलप व्हायचे, तुकोबारांचे जीवन प्रसंग दाखवायचे. आपण 8.25 एकर जागा आता गाथा मंदिर ट्रस्टची तिथे झालेली आहे. एक आगळं वेगळं वारकरी संप्रदायाचं एक वैभवाचं स्थान ते आपल्याला तिथे निर्माण करायचं आहे. खूप सुंदर हा भाग विशेषत्वाने आपल्याला पाहायला मिळतो आहे. तेव्हा माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण विजेच्या वारीला देहूला जरूर येऊ. आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, मुक्ताईला जातो, देहूला येत नाही. हा मोठा दोष आहे. देहू आपल्या वारकरी संप्रदायाचं कलशस्थान. तुका झाला असे ज्ञानदेवे रचेला पाया, जनार्दन एकनाथ भाग दिला भागवत, नामतायाचा किंकर्तेने केला विस्तार. आणि या धर्म मंदिराचा कळस कोण आहे? तुका झाला असे कळस. मला सांगा कळसाचं किती महत्व आहे? मंदिर तुम्ही बांधलं, कळस ठेवला नाही.
मंदिर अपुरं केलं. तसं सर्व ठिकाणी गेला आणि देहूला आला नाही, वारी अपुरी गेली. देहूला येत नाही तोपर्यंत तो हाफ वार करेल, देहूला येईल त्यावेळेला तो पुरा वार करेल. कळस ठेवल्यावरच मंदिर पुरं झालं, देवळाच्या कामा कळस. तसं देहूला आल्यावरच वारी पूर्ण होणार. तर माझी सगळ्यांना विनंती की देहूच्या वारीला आपण जरूर या. कोणी म्हणेल तिथे आमची नाही धर्मशाळा नाही मठ, काही कुठं यायचं आम्ही, काळजी करू नका. गाथा मंदिरावर या, तिथे आपली राहण्याची सोय, जेवणाची सोय आम्ही ट्रस्टद्वारा केलेली आहे. 8.25 एकर जागा आपली तिथे आहे, तेवढी भरेपर्यंत काही काळजी नाही. तेव्हा सर्वांनी जरूर या. 22 मार्चला तिथे मुक्कामी या, फाल्गुन शुद्ध दशमीला. फाल्गुन शुद्ध एकादशीला 23 मार्चला सकाळी 7 वाजता गाथा पारायण अनुष्ठानाला प्रारंभ. खूप सुंदर संगीत, तालात, भजनात, स्वरात सुंदर असं गाथा पारायण होत असतं. तुकोबारांनी त्या जागेवर 13 दिवस अनुष्ठान केलेलं आहे. त्याच जागेवर आपण जर तसं अनुष्ठान केलं, भगवान आपल्याला का दर्शन देणार नाही? अशी ती प्रासंगिक जागा आहे. म्हणून आपण तिथे अनुष्ठान करावं. खूप सुंदर रीतीने ते पारायण घडतं. कीर्तन प्रवचन चांगल्या प्रकारचे ऐकायला मिळतात. 29 तारखेला तुकाराम बीजे, 30 तारखेला तिथे काला होईल. आणि काला झाल्यावर तुम्हाला यावं वाटलं तर या, परत इकडे व्हायला यावं. कोणी म्हणेल आम्हाला तिथेच राहावं असं वाटतं, खूप आवडलं आम्हाला स्थान, तर कायमचं राहिलं तरी हरकत नाही. 12 महिने अन्नदानाची योजना आपण तिथे सुरू केली. आता गुढीपाडव्यापासून रोज अन्नदान, दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत जे यात्रिक येतात, दर्शनाला येतात, त्या भाविकांना रोज अन्नदान दिलं जातं. अशी अन्नदानाची योजना सुरू केलेली. अन्नदान इतकं पुण्य कोणतं आहे? तेथे एक शीत दिले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धारण, कोटी याग केले पुन्हा असे महिमाने तीर्थीचे महिमा. तो अनेक भाविकांनी या अन्नदान योजनेत भाग घेतलेला आहे. 300-400 लोक तरी सहज जेवत आहेत. आता 5,000 रुपयाचे एक दिवसाचं अन्नदान होतं. असं अन्नदान अनेकांनी आपापले दिवस निश्चित करून घेतलेले. आणि कायमचं अन्नदान त्याच तिथीला आपल्या नावाने घडलं जावं म्हणून आम्ही ट्रस्टने अशी एक योजना आखली. 75,000चा निधी अन्नदान फंडात जर कायम निधी सशस्त्र देणगी म्हणून दिला तर तो ट्रस्ट फंडात कायमचा राहून त्याच्या वार्षिक व्याजावर त्याचा तो दिवस, त्याचा अन्नदानाचा पिढ्यान शेकडो वर्ष संपन्न केलं जाईल त्याच्या नावाने. ते कायमचं राहणार. पुढचे ट्रस्टी आपणही मेल्यावर आणि आम्ही मेल्यावर ते अन्नदान त्या पद्धतीने चालू राहील अशी योजना झालेली. कायम निधी अन्नदान या प्रकारे घडणं. जवळजवळ 200-250 लोकांनी या प्रकारच्या याही भाग घेतलेला आहे. अजून 40% जे गाथा मंदिराचं बांधकाम राहिलेलं आहे. त्या दृष्टीने अनेक भाविकांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. म्हणून तर 16 कोटीपर्यंतचं काम होऊ शकलं. लाखोनी सहकार्य दिलेलं आहे. जवळजवळ 170 लोकांनी व्यक्तिगत 1-1 लाख रुपये कार्याकरता दिले. मी सर्वांच्या त्यागाचं कौतुक करतो की खूप मोठा त्याग जनतेने केलेला आहे आणि त्यामुळे इथपर्यंत काम होऊ शकलं. 170 पैकी मात्र 110 लोक पुणे जिल्ह्यातील आहेत. फक्त 60 उर्वरित जिल्ह्यातील आहेत. आणि जे 60 उर्वरित जिल्ह्यातील आहेत त्यातले 30 नाशिक जिल्ह्यातील आहेत. 2 नंबर नाशिक जिल्हा, 1 नंबर पुणे जिल्हा, 110, 30 नाशिक जिल्ह्यात, बाकीचे 30 उर्वरित इतर जिल्ह्यातील आहेत. म्हणजे 110 पुणे जिल्ह्यातील, त्यातील 70 लोक माझ्या जुन्नर तालुक्यातील आहेत. असं अनेकांनी लाखोनी सहकार्य दिले. उर्वरित तालुक्यांनी, उर्वरित जिल्ह्यांनी याप्रमाणे 30 फक्त. काही जिल्ह्यांनी तर अजून खातंही उघडलं नाही. बुलढाणा जिल्ह्यातून अजून कोणाचंच नाव नाही. बुलढाणा जिल्ह्यात काही लक्षाधीश नाही का? पुष्कळ आहे. इथे बरेच बसलेले असते, पुष्कळ आहेत इकडे पण त्यांच्या लक्षात अजून काय येत नाही, माझ्या लक्षात अजून नाही. इकडच्या लक्षाधीशांच्या लक्षात यावं आणि त्यांनी लक्ष देऊन तुकोबारांच्या सेवेचं लक्ष गाठवावं. म्हणजे तुकोबारांचं लक्ष आपल्याकडे लागल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या म्हणजे लक्ष द्या, लक्ष द्या. रुपया जरी दिला तरी एक लक्ष दिला असं मानणाऱ्यांनी लक्ष दिलं म्हणूनच रुपया दिला. आपल्या उत्पन्नातला 6वा हिस्सा दान करत जावा असं शास्त्र सांगतं. म्हणून ज्याने त्याने आपापलं उत्पन्न ध्यानात आणा आणि त्या उत्पन्नातला 6वा हिस्सा
दान करा की ते दिलेलं फिक्स डिपॉझिटला द्यायला राहिले अनंत पटीने वाढ देईल आणि पवित्र राहील. असो तर या रीतीने गाथामध्ये नेमकी योजना काय, संकल्पना काय आहे, आतापर्यंत काय झाली, इथून पुढे काय करायचं आणि त्याकरता आपण काय करायला पाहिजे याकरता आम्ही तुकोबराय दिनदर्शिका एक प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र, गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग असं कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेलं आहे. बाहेर गाडीमध्ये मिळेल आणि वर्षभराचं पूर्ण पंचांग, वर्षभराचे सर्व आपल्याला दिशा त्यातून मिळेल. समोर गाडीमध्ये आहे, आपल्याला जरूर घ्या. प्रत्येकाने आपल्या घरात लावा. कोणतं तरी कॅलेंडर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण लावतो तर त्या प्रकारे आपण कॅलेंडर घ्या, लावा. त्यातून आपल्याला सर्व दिशा मिळेल. तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, पांडुरंगाचं दर्शन मिळेल. इतर कॅलेंडर आपण लावतो त्यात कोणती चित्र असतात, विचित्र चित्र पाहण्यापेक्षा हे चित्र पाहायला मिळेल. 4दा वेळा दर्शन घडेल. संकष्ट चतुर्थी कधी कळेल, चंद्रोदय कधी कळेल, एकादशी कधी कळेल, ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा कधी कळेल. आपल्याला प्रस्थानला जाणं होत नाही, मध्ये जायचं तर लोणंदला कधी आहे पालखी तेही कळेल. महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तनकारांचे मोबाईल नंबर त्याच्यावर आहेत. या दृष्टीने सर्वांगीण उपयोगाचं असं ते कॅलेंडर आहे आणि गाथा मंदिराची दिशा आपल्याला कळेल. समोर गाडीमध्ये जरूर घ्या. ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे देखील बायबल पेपरवर आपण प्रकाशित केलेले आहे, ते आपल्याला मिळेल. विदुर नीती एक महत्वाचं असं पुस्तक आपण प्रकाशित केले की विदुराने धृतराष्ट्राला केलेला नीतीचा उपदेश, मनुष्याने आपल्या जीवनात काय करावं काय करू नये याची सुंदर शिकवण दिलेली 8 अध्याय आहेत. पण ते संस्कृतमध्ये ते सर्वांना कळत नव्हते आतापर्यंत, तेव्हा ते सर्वांना कळण्यासाठी आपण त्याचं मराठी भाषांतर केलं. आपल्या अल्प किमतीमध्ये बाहेर गाडीत मिळेल. आपण उपयोग करून घ्या, जरूर वाचा. आपल्या जीवनात फार मोठा उपयोग आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी, आई वडील मातोश्रींच्या चरणी समर्पित करून एकच करणार आहोत. तुम्हाला सर्वांच्या अंतःकरणात हे विचार निर्माण व्हावे. आपण असा राजहंसाचा आदर्श घ्यावा. आपणही आपल्या वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे कशी करेल. आपण पुत्रांनी जे केलेलं ते पितरांच्या उद्धाराला कारणीभूत होत असतं. म्हणून या दृष्टीने आपण सर्वजण सत्पथगामी आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी हे प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू. तुकाराम तुकाराम प्रसाद सर्वांना मिळेल. तोपर्यंत कोणी उठू नये. प्रसादच चाल म्हटले जाईल. प्रसादाची वाट तो
जाईना शेष घेऊन जाईना करणी राहील निवांत करणी राहील निवांत शेष घेऊन जाईना शेष घेऊन जाईना शेष घेऊन जाईना जालिया भोजन गाथामंदिराची सेवा करण्याच्या दृष्टीने हा ट्रस्ट आहे. रजिस्ट्रेशन हे नियमित त्याचा ऑडिट होते. या ट्रस्टला 80G कलमान्वये आयकरात सवलतचं सर्टिफिकेट आहे. ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत असेल त्यांच्या इन्कम टॅक्समध्ये 20% सूट मिळेल असे या ट्रस्टला मिळालेली सवलत आहे. आणि गरीबातला गरीब जरी असला तरी त्याला तुकोबरांची सेवा करता येईल. एक अभंगाची सेवा करण्याकरता 1251 दिलं की एक अभंगाची सेवा होते. त्याचं नाव बोर्डावर लावलं जाईल. 5000 दिले की एका पानाची सेवा होते. त्याचं नाव मार्बलवरच कोरलं जाईल. जसे आपण कोरले तसं त्याचं नाव कोरलं जाणार. 25,000 जर कोणी दिले तर त्याचं नाव तर कोरलं जाईल. शिवाय त्याचा एक फोटो तिथे लावला जाईल. 51,000 देणाऱ्याचे 2 फोटो लावले जातील. 1,00,000 देणाऱ्याचा पूर्ण कौटुंबिक फोटो लावला जाईल. देवाच्या दरबारात तुकोबरांच्या दरबारात आपल्याला जागा मिळाला. आपल्या घरात आपला फोटो राहिल्याचं असं सांगताय. तुकोबरांच्या देवात दरबारात कायम चतुर राहील. पिढ्यानपिढ्या राहील. तुमचे नातवंड पतवंड गेल्यानंतर म्हणतील आमच्या आजोबाने पंजोबाने काहीतरी केले का आता मंदिरात तिथे फोटो आहे अशी कायमची स्मृती राहील. आणि 5 लाखाच्या 10 लाखाच्या पुढे काय काम केलं की त्याचं नाव त्या कामाला दिलं जाईल. असं आम्ही ट्रस्टने उदारदात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेक भाविकांनी लाखोनी कोटींनी सहकार्य दिलेलं आहे. आपल्या परीने ज्यांना तुकोबरांपासून आपल्याला काय मिळालं असं वाटत असेल त्यांनी या मंदिराला आपलं समजाने आत्मीयतेने या कार्यात मोठीप्रमाणे यथाशक्ती सहभागी व्हावा. असो त्यांचा आपण थोडा वेळ आता टाळ्यात भजन करू आणि सेवेला विराम. तुकाराम 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 तुकाराम
मिनिटं थांबा, सूचना ऐका. उद्याचे कार्यक्रम सकाळी 4:30 ते 5:30 काकड आरती. कृपया कोणी उठू नका. बाबा गेल्याशिवाय कोणी उठू नका. सकाळी 4:30 ते 5:30 काकड आरती. योग साधना सकाळी 6 ते 7 आणि भागवत कथा